हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला एकदम सिंपल सोप्या पद्धतीने पुलावची रेसिपी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य अगोदर मी कुकरमध्ये बनवणार आहे. कुकरमध्ये आपण 4 मग तेल टाकूया. आणि हे त्यामध्ये थोडंसं घरचं बनलेलं गाईचं तूप, त्याला आपण तेल छान 2 मिनिटं गरम होऊ द्या. चला तर मग आता आपलं तेल छान तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम टाकूया जिरा. जाणार नाही. जिरा छान झालेला आहे आपल्या तेलामध्ये. त्यामध्ये टाकूया आपण खडे मसाले. पुलावसाठी लागणारं साहित्य हे मी घेतलेलं आहे. हिरव्या मिरच्या 5-6 हिरव्या मिरच्या, 2 टमाटर, 1 आलू, बारीक कापलेला कांदा, बारीक चिरलेला. सर्वप्रथम टाकूया आपण. तेल गरम झालंय, त्यामध्ये कांदे. कांद्याला छान थोडं लाल होतपर्यंत शिजवूया. टाकूया हिरवे मिरची. कांदे छान थोडे लाल होऊ द्या 2 मिनिटं. चला, आता आपले कांदे छान व्यवस्थितपणे लालसर झालेले आहेत. ह्या पद्धतीने असे कांदे छान लाल होऊ द्यायचे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत 2 चम्मच आलं लसूणची पेस्ट. थोडी आणखी टाकूया. आलं लसणाची पेस्ट छान होऊ द्यायची. आणि आता आपण टाकूया टमाटर. टमाटर 2 मी बारीक चिरून घेतले होते, ते आता आपण टाकूया. आता आपण छान ह्या टमाटरला 2 मिनिटं शिजूया. टमाटर शिजले की आपण याच्यामध्ये मसाला सोडूया. मसाला आपला छान पद्धतीने शिजलेला आहे. आता त्यामध्ये आपण टाकूया मीठ, चवीप्रमाणे मीठ. धनिया पावडर, यामध्ये थोडीशी लाल मिरच पावडर पण आहे. यामध्ये आहे बिर्याणी शाही मसाला, हे आपण थोड्या प्रमाणात टाकूया. त्यानंतर आपण टाकूया झालं. आता आपले मसाले पूर्णपणे शिजलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये टाकूया बटाटे. बटाटे टाकल्यानंतर आपण टाकूया हिरवे वाटाणे.
त्याला आपण 2 मिनिटं होऊ देऊया. त्यापर्यंत आपण हे घेतलेले आहेत तांदूळ. हे कमीत कमी 250 ग्राम किंवा हे 300 ग्राम तांदूळ असेल. आता हे आपण याला छान व्यवस्थितपणे धुवून घेऊया. चला तर मग भेटूया तांदूळ धुतल्यावर. आता आपला मसाला एकदम छान पद्धतीने शिजून गेला आहे. आता हे तांदूळ जे मी घेतले होते याला मी 2-3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतले आहे. तर हे तांदूळ आपण टाकूया. तांदळाचे जे उरलेलं पाणी आहे ते काढून घ्यायचं छान. आता मिक्स करूया. आता याला असंच आपण 2 सेकंद तांदूळ छान मसाल्यामध्ये होऊ द्यायचे. तांदूळ मसाल्यामध्ये झाले की आमटी छान चवीला छान वाटतात खायला. 2 सेकंद आपण याला होऊ द्यायचे. आता आपले तांदूळ छान मसाल्यामध्ये झालेले आहेत. छान. आता आपण याच्यामध्ये टाकूया पाणी सोडून. आपण याच्यात आता तांदळाचं किती प्रमाण आहे त्या हिशोबाने आपण याच्यामध्ये पाणी सोडू. छान मिक्स करूया. यामध्ये आपण टाकूया कोथिंबीर. कोथिंबीर मी अगोदर छान व्यवस्थित धुवून घेतलेलं होतं. आता हे टाकूया कोथिंबीर. आता यामध्ये मीठ वगैरे काय कमी आहे थोडं टेस्ट करून पाहूया पाण्याला. थोडस मीठ कमी वाटून राहिलं मला. थोडं मीठ कमी आहे. थोडं मीठ टाकूया. बस चवीपुरतं. थोडं पाणी आणखी टाकू. बस.